ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीनं दिनांक 23 ते 25 जानेवारीपर्यंत उल्वा नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या या नमो चषकचे ढोलताशा लेझिम फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो खेळाडू आणि क्रीडा रसिकांच्या साक्षीनं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे। आणि कबड्डी स्टेजच्या उजव्या बाजूला आहे ते 3 नंबर, मुलींसाठी आहे ते 3 नंबर। मैदानामध्ये सर्व टीमने आपापल्या संघानुसार उभं राहायचं आहे। पाहुणे आल्यानंतर आपली ओळख द्यायची, आपल्या टीमचं नाव सांगायचं आहे। उद्घाटनासाठी पाहुणे आल्यानंतर सामना सुरू होत आहे। कृपया लाईन करा। पनवेल आणि उरण तालुका यांच्या मार्फत आज भव्य दिव्य खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, शरीर सौष्ठव स्पर्धा वगैरे अशा प्रकारचं जे चषक देतोय आपण, या चषकाला नमो चषक 2025 असं नाव देण्यात आलेलं आहे। अतिशय भव्य दिव्य अशा स्पर्धा आपण मुद्दामहून माननीय भारताचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले नेते फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपण या आयोजित करण्यात आलेले आहे। आणि याकरता उपस्थित असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते माझे मित्र बाळासाहेब पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश भालदे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष आमचे रविशेठ भोईर, तालुक्यातील सर्व आता माजी असलेले महापौर, नगराध्यक्ष, उपमहापौर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, याच्यामध्ये भाग घेतलेले सर्व पनवेल उरणमधील सर्व खेळाडू, अंपायर्स, सर्व समोर उपस्थित आणि समोरचे पदाधिकारी, नागरिक बंधनो आणि भगिनींनो, आता नुकता आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगताना सांगितलं, माझं नाव जास्त घेतलं की रामशेठनं हे फार लवकर तयार केलं, विशेष लक्ष दिलं। मित्रांनो, ह्या ग्राउंडवर आपण उभे आहोत, तिथं माझं लक्ष आज नाही, 2017-18 पासून आहे। 17-18 पासून माझं या ग्राउंडला महाविकास आघाडी सरकार आलेलं नव्हतं। फडणवीस साहेब आपल्या इथं होते आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा सुरू केली होती आणि तोपर्यंत महाविकास सरकार आलं। त्या अगोदर आपली ही जी सर्व पक्षीय संघटना होती